नमस्कार मित्रांनो. म्युच्युअल फंड सही नाही तर खूपच सही आहे. पण अट एकच, तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडबद्दल योग्य माहिती असली पाहिजे. खरं सांगू का, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या फंडचे ॲसेट एलोकेशन काय आहे? तुमचा पैसा कोणत्या सेक्टरमध्ये आणि कोणत्या कंपनीजमध्ये गुंतवला जातो आहे? तुमची इन्व्हेस्टमेंट किती रिस्कवर आहे हे तुम्हाला कळतं आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा फंड तुम्हाला किती रिटर्न देऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? या सर्वांचं उत्तर जर नाही असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडशी संबंधित या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. इंडियन मार्केटमध्ये म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार आहेत. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, थीमॅटिक वगैरे वगैरे. पण आज आपण मिड कॅप म्युच्युअल फंड याबद्दल जाणून घेऊया. मिड कॅप फंडमध्ये फंड मॅनेजर तुमच्या इन्व्हेस्टमेंटपैकी किमान 65% रक्कम मिड कॅप कंपनीजमध्ये गुंतवतो. तर आता मिड कॅप कंपनीज म्हणजे काय? तर या कंपनीज म्हणजे भारताच्या टॉप 100 नंतर येणाऱ्या पुढील 150 कंपन्या. तर मिड कॅप कंपनीजमध्ये स्मॉल कॅपपेक्षा कमी व्हॉलिटिलिटी असते, पण आणि रिस्क देखील थोडी कमी असते. रिटर्नबद्दल बोलायचं झालं तर लाँग टर्ममध्ये तुम्ही 15 ते 17% रिटर्न एक्सपेक्ट करू शकता. लक्षात ठेवा, इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताना किमान 7 वर्षाचा पिरियड ठेवणे खूप महत्त्वाचं असतं. 7 वर्षापेक्षा जास्त काळ इन्व्हेस्टेड राहिलात तर लॉस होण्याची शक्यता फार कमी असते. मित्रांनो, आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फायनान्स व्हिडिओज मिस होऊ देऊ नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड हॅपी इन्व्हेस्टिंग.